हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील दोन मोठ्या नेत्यांची गुप्त भेट, मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये भेट झाल्याची सूत्रांची माहिती। येत्या काळात मोठ्या राजकीय हालचाली होण्याचा अंदाज। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वाधिक जागा मिळतील, जयंत पाटलांचा दावा। पुन्हा चर्चा होणार असल्याने आकडा सांगणार नाही, पाटलांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षात जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे अनुभवी नेते, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। 15 दिवसांनंतर महायुती राहणार नाही, अधिवेशनात निधी वाटप झाल्यानंतर तिन्ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांचा दावा। तर रोहित पवारांनी कुठे भविष्य पाहिलं माहित नाही, भुजबळांचा टोला। महाराष्ट्रात वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट। आता राज्यात जिंकल्याशिवाय हार घालणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। मनसे विधानसभेच्या 200 ते 250 जागा लढवणार, मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंकडून स्पष्ट। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ, सरकारनं 1 महिन्यात निर्णय न घेतल्यास निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा जरांगेंचा इशारा। राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीतील अटींवरून आभाड संतापले, शिष्यवृत्तीत जाचक अटी आणल्याचा आरोप, मनुस्मृती डोक्यात गेल्यावर काय होतं याचं हे उत्तम उदाहरण, आभाडांची टीका। अजित पवारांच्या अडचणी वाढल्या, शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लीन चिटवर अण्णा हजारेंचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टला आव्हान देणार। अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार फेरविचार करणार, तब्बल 10 मंत्रालयांच्या सचिवांना योजनेचा अभ्यास करण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। अग्निवीर योजनेचा अहवाल 18 जूनला केंद्र सरकारला सादर केला जाणार, 25% ऐवजी 70% अग्निवीर जवानांना परमनंट केलं जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रात 3000 कोटींची गुंतवणूक करणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती। पावसाळी अधिवेशन कामकाजाचा कालावधी 27 जून ते 12 जुलैपर्यंत असण्याची शक्यता, विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार। नवनियुक्त मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प 22 जुलै रोजी होणार, सूत्रांची माहिती। संसदेचं पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान चालणार। जे अहंकारी होते त्यांना प्रभू रामानं 240 वर अडवलं, संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांची भाजप नेत्यांवर सडकून टीका, काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला इंद्रेश कुमारांचा टोला। स्मार्ट प्रीपेड मीटरसाठी वीज नियामक आयोगाची मंजुरीच नाही, महावितरणकडून 2.25 कोटी ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवले जाणार, योजनेबाबत तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता। पुण्यातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अशफाक मकानदारची पोलीस कोठडी संपणार, आजच्या सुनावणीत पोलिसांच्या दाव्याकडे लक्ष। नीट परीक्षेच्या निकालाबाबत घोटाळ्यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, संबंधित याचिकांवर एकत्रित सुनावणीची एनटीएची मागणी। विदर्भात पुढील 5 दिवस पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट, बहुतांश जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। मुंबईत पहाटेपासून पावसाच्या हलक्या सरी, मोसमी वारे 2 दिवस आधीच दाखल, पुढील 2 ते 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। पूर्व विदर्भात मान्सून दाखल, मात्र नागपूरला अद्याप प्रतीक्षा, पावसाअभावी उकाड्यात प्रचंड वाढ, नागपुरात 41 तर चंद्रपुरात 41.8 अंश तापमानाची नोंद। बकरी ईद निमित्त खासगी दुकानांसह महापालिका बाजारात प्राण्याच्या कत्तलीस परवानगी, मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।